गणपती बाप्पा मोरया. म्हणजे रडलो तर रडणं लोकांचं अश्रू हे बाप्पाला कळतात आणि बाप्पा मग त्याच्यावरती त्याला समाधानकारक त्याला त्यातनं बाहेर काढतो. म्हणून तर आपण त्याला विघ्नहर्ता बोलतो. हे माझं वैयक्तिक उदाहरण आहे, मी सांगतो. गणपती बाप्पा मोरया. आज आपल्यासोबत काही जुन्या गोष्टींना उजाळा देण्यासाठी मंडळाचे सर्वात जास्त काळ अध्यक्ष राहिलेले, त्याचसोबत वाशीच्या चिंतामणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे मार्गदर्शक, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री जितेंद्र संध्या वसंत कांबळी आपल्यासोबत आहेत. तर दादा, 50 वर्ष मंडळाला झाली. 50 वर्ष मंडळाशी कसे जोडलेले राहिलात? वास्तविक पाहता 50 वर्ष म्हणजे एक तप असतात, तप. मे महिन्यामध्ये 1977 साली आम्ही ते राहायला आलो आणि 77च्या ऑगस्ट त्या दरम्यानच पहिला गणपती होता. मला आठवतो त्यावेळेला मी 12 वर्षाचा होतो. त्यावेळेची कार्यकारिणी होती जुनी, खूप छान, म्हणजे जुनी माणसं होती. अँकर होते, त्याच्यामध्ये अशोक पाटील होते, त्यामध्ये गाडेकर काका होते, आमचे वडील होते, इवन झरकर होते, रघुनाथ चव्हाण होते. ही सगळी मंडळी त्यावेळेला होती, जुनी मंडळी. त्यांच्या हाताखाली आम्ही काम करत होतो. काम करत असताना आम्हाला आता आठवतंय, पहिला गणपती जो आपला साजरा केला आपण तो शिवाजी चौकात केला. त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी आपण देवळाजवळ आलो. देवळाजवळ आपल्याला दुसरा गणपती आपण तिथे साजरा केला. तो साजरा करत असताना सुद्धा आम्ही लहान होतो. आम्हाला उत्सुकता कशी गणपती सेवा करण्याची त्यावेळेला असायची. आम्ही लहान असायचो, आम्हाला ते आवडायचं. एकदा म्हणजे त्यावेळेला अशी परिस्थिती होती, गणपती आला आणि विसर्जन झालं ना तर आम्ही रडायचो. विसर्जन करताना 10 दिवस ती मजा असायची ना, मुलं आम्ही खेळायचो, खूप टाइमपास करायचो, म्हणजे एकमेकांची चर्चा, स्पर्धेत भाग घ्यायचो. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मला आता या 50 वर्षात आपण आल्यामुळे मला खूप समाधानी आहे मी त्या गोष्टी. दादा, मंडळाच्या सुरुवातीच्या काळात एखादा काही खास किस्सा? जेव्हा गणेशोत्सव आपला शिवाजी चौकातनं आपल्या देवळात आला त्यावेळेला अक्षरशः लिटरली आम्ही लोकांनी विट्याचं बांधकाम करून त्या ठिकाणी आम्ही गणपतीची हे तयार केलं होतं आम्ही. मला आठवतं, मी लहान होतो, हाफ चटीत होतो. आम्ही माती रेती सगळं उचलून आम्ही ते सगळं तयार केलं होतं त्यावेळेला. आणि त्यावेळेला ते करताना खूप मजा आली, खूप आनंद वाटला. खूप छान. दादा, त्या काळात गणेशोत्सव साजरा करताना कोणती आव्हाने होती? जसं आता तू सांगितलं, माती, या सगळ्या गोष्टी, सगळं म्हणजे घरातलं खुर्च्या, अजून काय आव्हानं होती? आव्हानं तशी नव्हतीच आपल्याकडे, कारण आपल्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा साठा आपल्याकडे होता आणि त्याच्यामुळे आव्हान आम्हाला कधीच वाटलं नाही. गणेशोत्सव म्हटल्यानंतर एक आनंद वाटायचा, एक आम्हाला उत्साह असायचा. गणपती कधी येतात असा आम्हाला उत्साह असायचा. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदामध्ये आम्ही आनंदी असायचो. आमच्याबरोबर असं येत. जुन्या गणेशोत्सवामध्ये आणि आताच्या गणेशोत्सवामध्ये काय फरक जाणवतो? जुन्या गणेशोत्सवामध्ये अशी परिस्थिती होती की त्यावेळेला आपण 5-5 रुपये 10-10 रुपये काढून आपण वर्गणी गोळा करून आपण गणेशोत्सव साजरा करायचो. त्याच्यानंतर आता आपल्याला आपल्याच सेक्टरमधले मोठे मोठे डोनर्स या ठिकाणी आपल्याला मिळाले, मूर्ती आपल्याला मिळते, आपल्या पूजेचा खर्च आपल्याला मिळतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. हा फरक तोच होता. त्यावेळेला आम्ही 5-5 10-10 रुपये काढून करायचो. त्याच्यानंतर आम्ही आता आपण रेडीमेड तयार केलं आणि आपल्या कार्यकर्त्याची मेहनत पण त्यात फार महत्वाची गोष्ट आहे. मंडळाच्या प्रगतीमध्ये कोणत्या एका व्यक्तीचं योगदान वाटतं? मंडळाच्या प्रगतीमध्ये मला असं वाटतं की प्रत्येक कार्यकर्त्याचं, म्हणजे पहिल्या वर्षापासून 50व्या वर्षापर्यंत जे कार्यकर्ते होते, जे या ठिकाणी सहभागी होते, त्यांचं सर्वांचं या ठिकाणी महत्व आहे. हे 100% खरं बोलला दादा तो. कारण की प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला घाम इथे गाळलाय आणि या गणेशोत्सव एवढं मोठं. नाही, आणखी त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की आज तू या ठिकाणी 50व्या वर्षाचा अध्यक्ष आहेस. मला आठवतोय, मी जेव्हा अध्यक्ष होतो त्यावेळेला तसं हाफ पॅन्टवर असायचास तू. त्या शिवाजी चौकात असा झेंडा आपला फडकवायचास मिरवणुकीमध्ये. म्हणजे आम्ही बघितलेलं आहे ते. आणि आज तू ह्या पदावर आहेस. कदाचित उद्या भविष्यामध्ये आयुष्यामध्ये माझ्या पदावर तू असशील, त्या ह्या पदावरती यांच्यापैकीच कोणतरी असेल. दादा, ही तुझी आठवण आहे, त्याच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आहोत. कारण की नवी मुंबई महानगरपालिकेचा माजी नगरसेवक, मंडळाचा अध्यक्ष आणि मार्गदर्शक असून सुद्धा कधी साहेब आणि या सगळ्या गोष्टीची तुला उपमा द्यावी लागली नाही? नाही, मला ते आवडत सुद्धा नाही. मला उलट तुम्ही लोकांनी दादा बोललं. मला या मुलांनी, आता ही मुलं माझी पुतणे आहेत, मुलासारखी आहेत, हे मला काका बोलतात. मला आवडतं. मला साहेब अजिबात आवडत नाही. मी आजपर्यंत कधी स्वतःला साहेब मी म्हणून घेतलं नाही आणि मला ते स्वतःला आवडतही नाही. दादा, एक रॅपिड फायर तुझ्याबरोबर करूया. गणपती बाप्पा म्हणजे?
वाशीचा चिंतामणी मंडळ एका शब्दात. उत्कृष्ट कार्यकर्ते. आगमन की विसर्जन? आगमन ही आणि विसर्जन ही. ढोल ताशा की ऑर्केस्ट्रा? ढोल ताशा. आवडता गणेश उत्सवाचा दिवस? आवडता गणेशोत्सव गणपतीमध्ये 10 दिवस आपण केलेला सहभाग आणि विशेष म्हणजे संध्याकाळची आरती. मंडळ 50 वर्ष पूर्ण झाल्यावर एक संदेश. ही 50 वर्ष गेले 50 वर्षाचा तप साजरं करत असताना आज आम्हाला आमचा ऊर येतोय. आम्हाला खूप आनंद होतोय की ही 50 वर्ष आम्ही कशी काढली, कशा पद्धतीने काम केलं आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या सहकार्याने. एवढंच या ठिकाणी सांगायचं की हे सगळं जे यश आहे हे आपल्या या सेक्टर मधील रहिवासी आणि सगळे कार्यकर्ते. मंडळातील सर्वात आठवणीतला क्षण? मंडळातील सर्वात आठवणीतला क्षण तसे खूप क्षण आहेत आठवणीत. एखादा कुठला किस्सा अजून एक मजेदार? मला आठवते त्यावेळेला आपली जी मिरवणूक जायची ना ती मिरवणूक आपण ते भोंगे लावायचो. हा. आणि आता आपण ढोल ताशा असतो आपल्याकडे. पण सुरुवातीला आम्ही त्यावेळेला पावसात पण नाचत नाचत आम्ही गणपतीचं विसर्जन करायचो धावत धावत. पण त्यावेळेला आम्ही अक्षरशः आहे ना विसर्जन केल्यानंतर किंवा विसर्जन करत असताना गणपतीचं विसर्जन होत असताना आम्हाला डोळ्यातनं अश्रू यायचे आमच्या की 10 दिवस असणारा आपल्या बरोबर असणारा गणपती आपल्या स्वतःच्या घरी निघालाय. म्हणजे ती गोष्ट आजही बदललेली नाही. आजही की बदलली. शेवटच्या आरतीला सगळे कार्यकर्ते रडतात. ही मूर्ती गाजवणार ही अशी प्रतिक्रिया यावर्षीचे सुप्रसिद्ध महाराष्ट्रातले मूर्तिकार श्री अरुण दत्ते यांच्या मार्फत 50वी गणेशोत्सवाची मूर्ती होते. मूर्तिकार म्हटलेत की ही मूर्ती गाजवणार. यावरती एक प्रतिक्रिया. ही मूर्ती या वर्षीची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणार. लोकांना अशा प्रकारे आपण संदेश देणार आहोत त्याच्या मार्फत. मग हे मंडळाचं आम्ही ठरवलेलं एक गुपित आहे ते आम्ही आता इथे बोलणार नाही. पण ही मूर्ती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होणार हे नक्की. आणि मंडळाचं नाव. दादा आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल? आजच्या तरुण पिढीला संदेश देण्याचं म्हणण्यापेक्षा आजची तरुण पिढी आतापर्यंत एकत्र होऊन आणि एक सगळ्यांनी एकमेकाशी बॉन्डिंग ठेवून एका विश्वासाने आणि एका जिद्दीने जे गणेशोत्सव आपण साजरा करतोय तो गणेशोत्सव साजरा करूया. मला एकच सांगायचं आजच्या तरुण पिढीला निरोगी राहा, निर्व्यसनी राहा आणि सेवा करा. म्हणजे एकता, विश्वास आणि परंपरा ही तुमची आपली जी मंडळाची टॅगलाईन आहे. हो. याच्या याच्याप्रमाणे आपण यावेळेला राहा. दादा 50 वर्ष झाली मंडळाला. आता तुझं वय मी याच्यात सांगत नाही तरी पण विसर्जन आणि आगमनात नाचायला आजही आवडतं? नाही मला माझं वय सांगायला आवडेल ना. मी आज माझं वय 60 आहे, 59 वय आहे माझं. आजही मला गणेशोत्सवामध्ये नाचायला आवडेल. आणि दरवर्षी तू नाचतोस? हा दरवर्षी मी नाचतो. कार्यकर्त्यांमध्ये असतोस. यावर्षी जास्त नाचावं लागेल. बरं दादा आगमन सोहळ्यामध्ये तुझ्या भावना काय असतात? एक वेगळा प्रकारचा एक आनंद असतो की आज गणपती माझ्या घरी येणार आहे. एक वेगळा आनंद असतो, एक वेगळी उमेद असते, एक वेगळी इच्छा असते आणि त्याची सेवा करावी, त्याची मनोभावे सेवा करावी. ही या ठिकाणी मला असं वाटतं की बाबा गणपती आला, एक आनंद आपल्या घरी कोणतरी आपलाच माणूस आलाय असं वाटतं. अच्छा दादा एक मंडळाने केलेल्या उपक्रमांपैकी काही एक उपक्रम जो तुला मनापासून आवडतो किंवा दरवर्षी करायला आवडेल? दरवर्षी करायला मला वाटतं आपण वृक्षारोपण करतो. यावर्षी या परिस्थितीमध्ये आपण जवळजवळ 50 झाडं आपल्या न्यू मुंबई स्कूलच्या ग्राउंडवर आपण केली. त्यानंतर आपण रक्तदान शिबिर पण ठेवायचो आपण. तर ह्या वेळेला आमचा म्हणजे माझी तुम्हाला सूचना असेल की बाबा किंवा हे असेल की बाबा ह्या वेळेला आपण रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर ठेवूया. नक्कीच. जेणेकरून आपल्या सेक्टरच्या वयोवृद्ध लोक, लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत त्यांचं आरोग्य कसं काय आहे, त्यांच्यात काय अडचणी असतील तर त्या आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा त्यांना त्या गोष्टी माहीत पडतील. त्यांचं आरोग्य कसं ठेवायचं त्याबद्दल एक मार्गदर्शन पण त्यांना होईल. एक चांगले डॉक्टर बोलवून आपण ते करूया. म्हणजे मंडळाच्या उपक्रमांमध्ये कर्म, धर्म, त्याचबरोबर आरोग्य आणि या सगळ्या गोष्टींचा मिलाप यावर्षी असणार म्हणजे असावा असं मला वाटते आणि तो होईल आणि तो आपण सर्व मिळून करू. वाशीचा चिंतामणी हे नाव ऐकल्यावर तुझ्या मनात पहिला विचार कोणता येतो? वाशीचा चिंतामणी, आपला चिंतामणी हा खूप मोठा आहे. म्हणजे गणपतीचंच ते एक रूप आहे. अष्टविनायकापैकी मला वाटतं एक चिंतामणी त्याचं रूप आहे. थेऊरचे थेऊरचे अष्टविनायक. त्यामुळे वेगळा एक स्फूर्ती एक येते, वेगळा मनामध्ये एक वेगळं हे चैतन्य तयार होतं मनामध्ये. त्यामुळे मला ते आवडतं. दादा एक शेवटचा प्रश्न, जर गणपती बाप्पा आज तुमच्या समोर उभे राहिले तर तुम्ही त्यांना आणि आपल्या वाशीच्या चिंतामणी मंडळाला काय सांगाल?
आजचं महाराष्ट्रावरती आलेलं जे संकट आहे, पाणी पाऊस उशिरा का झालाय, बाप्पासमोर ही प्रार्थना करतो की आज लोकांना पाण्याची व्यवस्था होऊ दे, शेतकरी खुश राहू दे. त्याचबरोबर आमच्या सेक्टरच्या, आपल्या सेक्टरच्या रहिवाशांना एक चांगलं दीर्घ आयुष्य, निरोगी आयुष्य आणि सगळ्यांची चांगली भरभराट होऊ दे. आमच्या सेक्टरवर येणारं प्रत्येक संकट तू एक विघ्नहर्ता आहेस, त्यामुळे आमच्या सेक्टरवरती येणारं प्रत्येक संकट तू दूर करशील आणि आपल्या पायाखाली ते संकट दाबून ठेवशील, हे आम्हाला या ठिकाणी मला वाटतं. नाव दादा, तुझ्या बरोबर ह्या 5 मिनिटं घालवली. कित्येक वेळेला तुझ्या बरोबर खूप क्षण घालवलेत, पण हे 5 मिनिटं स्मरणात राहतील. धन्यवाद. 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 ओके. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. वाशीच्या चिंतामणीचा